भायंदर पूर्व के नर्मदा नगर में मौजूद ब्लॉसम स्कूल ने छात्रों को स्वावलंबी बनाने के लिए स्कूल की संचालिका छाया शिंदे ने स्कूल परिसर में बिजनेस फेयर कार्यक्रम का आयोजन किया है। मौजूदा वक्त में युवाओं के बीच नौकरी करने से ज्यादा अपना खुद का बिजनेस शुरू करने में ज्यादा दिलचस्पी रहती है, इसलिए उन्हें छोटी उम्र से ही पढ़ाई के साथ साथ बिजनेस कैसे करें और बिजनेस करने में क्या क्या बाधाएं आती हैं, ये बताने के लिए इस बिजनेस मेले का आयोजन किया गया था। आइए जानते हैं स्कूल छात्र और प्रिंसिपल छाया शिंदे ने आयोजन के विषय में क्या जानकारी दी है। फर्स्ट ऑफ ऑल मैं ऐसा बोलना चाहता हूँ, बिग थैंक्स मैम के लिए, ये बिजनेस ऑर्गेनाइजेशन के लिए फेयर लगा है। बहुत ही अमेजिंग फेयर है, बहुत हेल्प हो रहा है हमारे स्मॉल बिजनेस के लिए, ग्रो अप के लिए। आप हमारे टैग देख भी सकते हो, कांटेक्ट भी कर सकते हो। वैराइटीज़ ऑफ हमारे स्टॉल्स, डिफरेंट प्रोडक्ट्स है जो हम सेल आउट करते हैं। थैंक्स मैम कि आपने इतना अच्छा कि हमारा बिजनेस ग्रो हो सके। एजुकेशन के साथ साथ जिस तरह से अभी से आपको बिजनेस के बारे में यस मैम, हाँ, इसका क्या लगता है, क्या आपको मैम ने ये बहुत ही अच्छा सोच के ये स्टॉल का ये ऑर्गेनाइज किया है। ये बहुत हेल्पफुल होगा कि हमें कि कैसे सेल आउट, कैसे कस्टमर के साथ में इंटरेक्ट किया जाता है, वो सब सारा डिटेल में मैम ने अच्छे से ऑर्गेनाइज किया है। थैंक्स अ लॉट मैम को, ब्लॉसम हाई स्कूल एंड ज्युनियर कॉलेज से। सर्वात प्रथम सगळ्यांचं स्वागत आहे। बिझनेस फेअर हे जो मी आज माझ्या शाळेत 27 जानेवारीला आम्ही ऑर्गनाईज केलेलं आहे, त्याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सगळ्यांना बिझनेससाठी स्वावलंबी होण्यासाठी मोटिवेट करण्यासाठी माझ्या शाळेतल्या पालकांसाठी, माझ्या कॉलेज स्टुडंट्स आहेत। आणि आज जे या ठिकाणी जे आलेले आहेत, जे स्टॉल लावलेले आहेत, ते सगळे बाहेरचे आहेत, वेगवेगळ्या ठिकाणून प्रोफेशनलिस्ट बिझनेस वुमेन्स आहेत ह्या सगळ्या। आणि कोणी पालघर, कोणी गोरेगाव, कोणी वेगवेगळ्या ठिकाणून सगळे आलेले आहेत। आणि आज माझ्या पॅरेंट्सची रिक्वेस्ट आहे की आम्हाला हा चान्स हवा म्हणून, पण त्यांना ते सांगण्यात आलेले आहे तुम्ही हे बघा की हे बिझनेस कशा प्रकारे केला जातो आणि आपल्याला प्रत्येकांना काही ना काहीतरी आउट ऑफ द वे लाईफमध्ये काहीतरी पर्सनल करण्याची समाजाला आणि आपल्या स्वतःला खूप गरज आहे। या बिझनेस फेअर नंतर तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये नक्कीच बिझनेस कसा करावा याबद्दल त्यांना काय माहिती मिळेल? येस आता हे बिझनेस फेअर नंतर सर्वप्रथम शिक्षक आहे, म्हणजे ॲक्च्युली आम्ही जेव्हा हे प्लॅनिंग केलं विथिन 1 मंथमध्ये हे आम्ही डिसाईड केलं आणि लास्ट 15 डेज ह्याच्यावर आम्ही खूप डीपली स्टडी करतो। त्यावेळेला जेव्हा मी माझ्या स्टाफला मेन म्हणजे आमचा शिक्षक वर्ग असतो की शिक्षकांना जेव्हा ट्रेनिंग देत होती ना, शिक्षक हा असं असतो ना की त्याला फक्त तो एका साच्यात बांधलेला असतो। त्यांना ह्या वेळेने नेताना मी बघितलं की त्यांच्यामध्ये खूप स्फूर्ती आली, नाही हे काहीतरी वेगळं आहे आणि हे काहीतरी करायचं आहे म्हणून। आणि आज जेव्हा माझ्या शिक्षकांना कळलं आणि माझी ही जी अँकर टीम आहे त्यांना सांगितलं आपण स्क्रिप्ट नाही वाचायची, आपल्याला पब्लिकला आपल्याला ज्या टेबलवर कोण नाही आहे त्या टेबलवर कसा कस्टमर जाईल त्यासाठी आपल्याला, आणि त्यांना खास टेबललाही जाऊन मी सांगितलं की तुम्ही काहीतरी स्कीम ठेवा, 10% 20% डिस्काउंट ठेवा की आणि आम्ही त्यांना इथे अँकरिंग कसं करायचं ह्याचं जेव्हा मी त्यांना मुलांना ट्रेनिंग दिलं तेव्हा मुलांनी जाऊन काही जस्ट टॉक सारखे त्यांनी जाऊन स्वतः काही शोज बघितले, स्वतः प्रिपेअर आले आणि आज ते इतक्या सुंदर प्रमाणे ह्यांची ॲडव्हर्टाइजमेंट आमची मुलं करतायत। आणि मला हे बघून ना म्हणजे म्हणतात ना पुस्तकाच्या बाहेरचं हे प्रॅक्टिकल नॉलेज मी आज मुलांना, शिक्षकांना आणि माझ्या पालकांना देते, ह्याचा मला खूप आनंद होतो। विद्यार्थ्याला बिझनेस पहिली गोष्ट त्यांना किती प्रमाणात आपल्याकडे भांडवल असो, आपण कमी भांडवलातही जास्तीत जास्त प्रॉफिट कसं करू शकतो। पहिली गोष्ट सगळ्यात म्हणजे आपल्यामध्ये हार्डवर्क, पंक्च्युअलिटी हवी, पेशन्स हवेत आपल्याकडे, आपलं कम्युनिकेशन, आपले कॉन्टॅक्ट्स कुठेही असो, कुठे कोणीही नसलं ना तरी आपण कसे कस्टमर्स घ्यायचे हे जो स्किल आहे हा स्किल त्यांच्यामध्ये कसा डेव्हलप होईल बिझनेससाठी लागणारा, हे मला ना आता मी पर्सनली आज मी जो अनुभव घेतला ना त्यातून मी मुलांना नक्कीच ह्यातून मी खूप काही सांगू शकते। माझा शिक्षक वर्गही याच्याविषयी खूप काही आता पर्सनल अनुभवाने ते खूप काही असं सांगतील, मुलांना खूप मोटिवेट करतील ह्या बाबतीत।